In the last lecture, we have completed our molecular basis of inheritance chapter. Now, in today's lecture, we will start new chapter number 6, plant water relation. बघा त्यामध्ये सगळ्यात आधी बघू प्लांट आणि वॉटर रिलेशन. थोडीशी मेमरी रिकॉल करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन काय विचारला इथं, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटचे पार्ट्स कोणते कोणते, आता हे कोणाला पण समजेल किंवा लहान मुलांना पण सांगता येईल. त्यामध्ये काय काय सांगणार बघा, लीव्स, रूट, त्यानंतर स्टेम, हे प्लांटचे पार्ट आहेत बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. प्रत्येक प्लांटचा पार्टचं फंक्शन काय. आता काय सांगणार, लिव्सचं फंक्शन काय, फॉर फोटोसिंथेसिस. रूटचं फंक्शन काय, तर जे काही वॉटर आणि मिनरल्स आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम सॉईलमधून हे रूट करत असतात. आणि स्टेमचं फंक्शन काय सांगणार, तर स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं, किंवा जे काही मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना लिव्सपर्यंत नेण्याचं कामसुद्धा हे काय करतात, स्टेम करत असतात बरोबर. मग विच प्लांट टिश्यूज आर इन्वॉल्ड इन द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल. आता वॉटर आणि मिनरलच्या ट्रान्सपोर्टसाठी कोणते टिश्यूज इन्वॉल्व असतात, तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डमध्ये रूट, झायलेम, फ्लोएम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू स्टडी केलेले आहेत. म्हणजे ह्याचा आन्सर काय सांगणार, तर झायलेम आणि फ्लोएम हे जे टिश्यूज आहेत हे वॉटर आणि मिनरल्सला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतील बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता थोडंसं आपलं ब्रेन वापरू. यू नो दॅट वी नीड अ वॉटर पंप टू लिफ्ट वॉटर ॲट द टॉप ऑफ द बिल्डिंग. आता जर कन्सिडर केली, सपोज ही एक बिल्डिंग आहे बरोबर. ह्या बिल्डिंगच्या टॉपला तुम्ही आहे आणि इथून तुम्हाला खालतून वरती पाणी न्यायचं आहे बरोबर. खालून वरती म्हणजे बेसपासून टॉपला जर तुम्हाला पाणी न्यायचं असेल तर काय करावं लागेल, मोटर लावावी लागेल बरोबर, किंवा एखादा पंप लावावं लागेल म्हणजे वॉटर पंप, जेणेकरून ती पाणी काय होईल, लिफ्ट होईल. पण तसं जर आपण प्लांटबद्दल कन्सिडर केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्लांटची काय काय हाईट इतकी मोठी असते, खूप मोठी असते. मग सॉईलमधून तेवढ्या हाईटला वॉटर किंवा मिनरल न्यूट्रिएंट्स सगळे कसे जात असतील बरोबर. मग हे सगळे कसे जातात, काय जातात, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे बरोबर. म्हणजे त्यामध्ये मोटर बसवली आहे का, कोणते टिश्यूज काम करतात, हे सगळं डिटेलमध्ये आपण प्लांट वॉटर रिलेशनमध्ये बघणार आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर टू प्लांट. वॉटर प्लांटसाठी का इम्पॉर्टंट आहे बघा. प्लांट जर कन्सिडर केले तर प्लांट ऑप्टेन व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस लाईक वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, फूड अँड गॅसेस. जे काही प्लांट आहेत तर त्यांना सगळे सबस्टन्सेस जसं की वॉटर, मिनरल, न्यूट्रिएंट्स, गॅसेस, मग त्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सराउंडिंगमधून मिळत असतात बरोबर. आता ह्यामध्ये जर कन्सिडर केलं तर प्लांट काय करतात, तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे फूड स्वतः बनवतात. पण ह्यांची प्रोडक्टिव्हिटी जी प्लांटची आहे, म्हणजे जे काही ते प्रोड्यूस करतात ती कशी अफेक्ट होईल, जर तिथं वॉटरच अवेलेबल झालं नाही प्लांटला. कन्सिडर करा, म्हणजे एक प्लांट आहे, तुम्ही त्याला ग्रो करताय आणि त्याला महिनाभर पाणीच दिलं नाही तर काय होईल, ते प्लांट मरून जाईल बरोबर. म्हणजेच ते फूड तयार करू शकणार आहे का, नाही करणार आहे. म्हणजेच प्लांटची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती अफेक्ट होईल कुणामुळे, नॉन अवेबिलिटी ऑफ वॉटरमुळे. लक्षात येते का बघा, म्हणजे इतकं महत्त्वाचं वॉटर आहे प्लांटसाठी. आता वॉटर जर कन्सिडर केलं तर हे असं म्हटलं जातं की इट इज इलायझर ऑफ लाईफ. इलायझर म्हणजे एखादं अमृत असल्यासारखं आहे प्लांटला. आता वॉटर जर कन्सिडर केलं तर जवळपास प्लांटमधल्या ज्या काही सेल्स आणि टिश्यूज आहेत त्यांच्यामध्ये 90 to 95% हे वॉटरच असतं. म्हणजे एवढं महत्त्वाचं वॉटर आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा, प्लांटमधले जे काही सेल आणि टिश्यू आहेत ते 90 to 95% त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असतं. आणि प्लस वॉटर जे आहे इट हेल्प्स द सेल्स टू मेंटेन टर्जिडिटी अँड शेप. आता वॉटर हे काय करतं, तर प्लांटच्या जे काही सेल्स आहेत त्याची टर्जिडिटी आणि शेप मेंटेन करण्याचं काम हे करत असतं. लक्षात येते का बघा. आणि ऑल्सो इट शोज, मग त्याच्यामुळे वॉटरला काही प्रॉपर्टीज आहेत ज्या की आपण डिस्कस करूया. आता प्रॉपर्टीज ऑफ वॉटर जर कन्सिडर केलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय प्रॉपर्टी सांगणार, तर इट इज इन अ लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. आता हे तर सगळं तुम्हाला माहिती आहे, नेहमी वॉटर जे असतं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं रूम टेम्परेचरला, आणि ते हीट केल्यानंतर काय होतं, वेपराईज स्टेजमध्ये जातं, आणि जर फ्रीज केलं तर ते सॉलिड स्टेटला जातं. अँड इट इज द बेस्ट सॉल्वंट फॉर द मोस्ट ऑफ द सोल्यूट्स. आता सोल्यूट, सॉल्वंट, सोल्युशन हे ऑलरेडी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं असेल तरी एकदा बघा परत. आता इथं सोल्यूट,
प्लस सॉल्वंट जर केलं तर इट फॉर्म्स अ सोल्युशन, हे माहिती आहे तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल सोल्यूट म्हणजे शुगर कन्सिडर केलं आणि सॉल्वंट म्हणजे वॉटर कन्सिडर केलं तर काय तयार होणार आहे, तर इथं असं सिरप तयार होईल शुगर आणि वॉटरचं, जे की ड्रिंकिंगसाठी आपण वापरू शकतो. म्हणजेच काय, तर इथं हे जे काही सॉल्वंट आहे ते आपण वॉटर म्हणतो आहे आणि खूप साऱ्या सोल्यूटला हे सॉल्वंट काय असतं तर बेस्ट असतं, हे लक्षात ठेवा. ही झाली पहिली प्रॉपर्टी. मग नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगणार सेकंड वन, तर इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल pH. आता नेहमी लक्षात ठेवा, इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड हा केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला शब्द गेलेला आहे, ज्याच्यामध्ये वॉटरचा pH हा किती असतो, नेहमी न्यूट्रल असतो. ज्यावेळेस वॉटर प्युअर फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस नेहमी pH कसा असणार आहे, न्यूट्रल असणार आहे, म्हणजेच किती असतो, 7 असतो. आणि ड्यू टू दिस वॉटर इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्विंग मिनरल्स अँड फूड मॉलिक्युल्स. आता वॉटर जर कन्सिडर केलं तर हे काय आहे, बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे असं म्हटलं जातं. कोणासाठी, तर डिझॉल्विंग मिनरल्स आणि फूड मॉलिक्युलसाठी. ही झाली सेकंड प्रॉपर्टी ऑफ वॉटर. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय सांगणार, इट इज द बेस्ट ॲक्युएस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. जेवढ्या पण सेलमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन चालतात तर हे बेस्ट ॲक्युएस मीडियम आहे वॉटर असं म्हटलं जातं. आणि प्लस इट इज अन इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. आता वॉटर जर नसेल तर फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन होणार नाही. ऑलरेडी तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं, कुठे होतं, का होतं, हे सगळं स्टडी केलेलं आहे. म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी जे काही रॉ मटेरियल आहे ते कोण आहे, तर वॉटर आहे, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगणार, तर वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. आणि ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे जे वॉटर आहे ते थर्मल बफर म्हणून ॲक्ट होतं. आता बफर म्हणजे काय, हा सुद्धा शब्द तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये गेलेला आहे. त्यानंतर धिस व्हेरियस प्रॉपर्टीज आर ड्यू टू. आता ह्या जेवढ्या पण काही वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या कशामुळे असतात, तर ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल. आता वॉटर मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर त्यांच्यामधलं हे जे हायड्रोजन बॉन्ड आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या अशी वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज तयार झालेल्या आहेत. म्हणजे एवढं वॉटर मॉलिक्यूल महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगणार, तर वॉटर मॉलिक्यूल हॅव गुड ॲडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जर कन्सिडर केले तर मला असं वाटतं तुम्हाला हे फिजिक्समध्ये कन्सेप्ट झालेलं आहे, तरी एकदा शॉर्टमध्ये ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्स म्हणजे काय सांगते. आता फॉर एक्झाम्पल हा बिकर कन्सिडर करा, बरोबर. आता ह्या बिकरमध्ये जर आपण वॉटर ॲड केलं, बरोबर, तर हे वॉटरचे असे छोटे 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 मॉलिक्युल्स असणार आहेत, बरोबर. हे लक्षात ठेवा, हे असे मॉलिक्युल्स असतील आणि काही मॉलिक्युल्स हे बिकरला पण चिटकलेले असतील. आता लक्ष द्या मी काय सांगते. आता इथला मधला मॉलिक्यूल जर कन्सिडर केला, जो की मी तुम्हाला असं डार्कमध्ये दाखवते, तर हा मॉलिक्यूल काय करणार आहे, ह्या बाजूला फोर्स देणार आहे, ह्या बाजूला प्रेशर क्रिएट करणार आहे, ह्या बाजूला प्रेशर क्रिएट करणार आहे आणि ह्या साईडला पण करणार आहे. म्हणजे चारही बाजूला तो प्रेशर क्रिएट करणार आहे. लक्षात येते का, बघा. म्हणजेच फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन दाखवणार आहे. म्हणजे दोन सेम मॉलिक्यूलमध्ये जर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला कोहेझिव्ह फोर्स म्हटलं जातं. लक्षात येते का, बघा. म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल इथल्या शेजारच्या इकडच्याला इकडं सगळीकडं साईडला वॉटर मॉलिक्युल्सच असणार आहेत. अशा फोर्सला काय म्हटलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कोहेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण मात्र जे मॉलिक्युल्स ह्या बिकरला चिकटलेले आहेत, लक्षात येते का, बघा. जे मॉलिक्यूल ह्या बिकरला चिकटलेले आहेत तर इथे डिफरंट फोर्सेस तयार झाले. म्हणजे दोन वेगळे मॉलिक्युल्स आहेत, एक आहे तो बिकरचा म्हणजेच ग्लास आणि दुसरा आहे तो वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला म्हटलं जातं ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा. आता हे ऑलरेडी तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलं असेल, ॲडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्स. आणि ड्यू टू हाय सरफेस टेन्शन अँड हाय ॲडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरी. आता हे ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्सेस जास्त असल्यामुळे ते कॅपिलरीजमध्ये काय होतं तर वॉटर मॉलिक्यूल राईज होतात, म्हणजे खालून वरती जाण्याचं काम करतील, बरोबर. आणि म्हणून इट इज अ सिग्निफिकंट मॉलिक्यूल दॅट कनेक्ट्स फिजिकल वर्ल्ड विथ द बायोलॉजिकल प्रोसेस. म्हणून हा असा मॉलिक्यूल आहे जो फिजिकल वर्ल्डला बायोलॉजिकल प्रोसेसला कनेक्ट करण्याचं काम करत असतो. म्हणजे एवढं महत्त्वाचं वॉटर मॉलिक्यूल आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन कोणता आहे.
आता तुम्हाला तर माहिती आहे वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन म्हणजे सगळ्यात मेन ऑर्गन कोणता आहे तर रूट आहे, बरोबर. मग रूट जर कन्सिडर केलं तर तुम्हाला हे डायग्रॅम आठवत असेल बघा. ऑलरेडी आपण हे 11 स्टँडर्डमध्ये स्टडी केलं होतं, रिजन्स ऑफ रूट. आठवतं आहे का बघा? नसेल आठवत तर 11 स्टँडर्डचं पुस्तक काढा, त्यामध्ये आपण स्टडी केलेलं आहे बघा. रूट जर कन्सिडर केला तर रूट इज द मेन ऑर्गन ऑफ वॉटर. रूट हा मेन ऑर्गन आहे वॉटरचा आणि मिनरल ॲब्सॉर्प्शनचा. कारण जेवढे पण वॉटर किंवा मिनरल ॲब्सॉर्ब केले जातात हे कोणा थ्रू केले जातात तर रूट थ्रू केले जातात. मग इन अ टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे जे प्लांट जमिनीवरती ग्रो होत आहेत त्याला टेरेस्ट्रियल प्लांट म्हटलं जातं. मग प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम द सॉईल. आता जे टेरेस्ट्रियल प्लांट आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये सॉईलपासून वॉटर ॲब्सॉर्ब करतात. पण एपिफायटिक प्लांट जर कन्सिडर केले, एपिफायटिक प्लांट म्हणजे काय तर असे प्लांट जे दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतात त्यांना एपिफाइट्स म्हटलं जातं. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ऑर्किड्स. तुम्हाला जर आठवत असेल तर मी 11वीमध्ये 11 ऑर्किड्सबद्दल सांगितलं होतं. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलेलं की डायनॉसॉरचा पिक्चर बघितला आहे का, बरोबर, जुरॅसिक पार्क. मग त्यामध्ये इन सर्च ऑफ ऑर्किड असा जुरॅसिक पार्ट 2चा पार्ट आहे, बरोबर. मग ऑर्किड म्हणजे काय तर हे एपिफायटिक प्लांट आहे जे दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतं. आता त्याच्यामधले जर रूट कन्सिडर केले तर ते जे रूट्स आहेत ते वॉटर ॲब्सॉर्ब तर करतात, पण कोणाच्या फॉर्ममध्ये तर वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये इन फ्रॉम द एअर विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट्स. मग अशा रूटला इपिफायटिक रूट म्हटलं जातं, कारण ते ज्यावेळेस वॉटर ॲब्सॉर्ब करतील ते वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब करतील आणि एअरमधून करतील, हे लक्षात ठेवा. मग त्यांच्यामध्ये एक स्पेशल टिश्यू प्रेझेंट असतो ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी वॉटर, ज्याला विलॅमेन असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग टिपिकल रूट जर कन्सिडर केला तर ते 4 रिजनमध्ये डिवाईड झालेले आहे बघा. कोणतं कोणतं? झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन, त्यानंतर इपिडर्मल सेल, लक्षात येते. आता झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन जर कन्सिडर केलं तर इथं तुम्हाला बघायला मिळेल मॅच्युरेशन झोन आहे, त्यानंतर रूट हेअर झोन आहे, झोन ऑफ इलॉंगेशन आहे, कळते. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजेच इथला जर झोन कन्सिडर केला तर तिथे तुम्हाला रूट हेअर्स बघायला मिळतील, बरोबर. म्हणजेच तर ॲब्सॉर्प्शन ऑफ झोनमध्ये इपिडर्मल सेल्स आहे ज्याला इपिब्लेमा सेल्स म्हटलं जातं. म्हणजेच ते काय करतात तर युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन तयार करतात ज्यालाच रूट हेअर्स म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर रूट कन्सिडर केला तर ह्याच्या बाहेरच्या बाजूला हे असे केसांसारखं स्ट्रक्चर दिसतं जे की युनिसेल्युलर हेअर लाईक स्ट्रक्चर आहे ज्यालाच रूट हेअर्स असं म्हटलेलं आहे. आता हे सुद्धा आपण 11वीमध्ये डीपमध्ये स्टडी केलेलं आहे रूट हेअर्स. आता थोडंसं डीपमध्ये रूट हेअरचं स्ट्रक्चर बघू बघा. रूट हेअर जर कन्सिडर केले तर रूट हेअर इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल. आता सगळ्यात आधी इपिब्लेमा सेल म्हणजे काय समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हे जर रूट आहे, बरोबर. आता रूटच्या बाहेर असे रूट हेअर्स निघतात, बरोबर. आता रूट हेअर जर कन्सिडर केले तर हिथली जी सेल आहे ती इलॉंगेट होणार आहे, वाढणार आहे, बरोबर. मग सेल इलॉंगेट होती आहे म्हणजे सायटोप्लाझम पण काय होणार आहे सेलमधला इलॉंगेट होणार आहे. म्हणून ह्याला म्हटलेलं आहे सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. लक्षात आलं का बघा. म्हणजे सेल बरोबर सायटोप्लाझम पण एक्सटेंड होणार आहे आणि तिथला जो बाहेरचा लेअर आहे रूटचा त्याला इपिब्लेमा म्हटलेलं आहे किंवा इपिडर्मल सेल म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या रूटमध्ये जे आउटर साईडला रूट हेअरच्या सेल्स असतात त्याला काय म्हटलेलं आहे इपिडर्मल सेल किंवा इपिब्लेमा असं म्हटलं जातं. आता प्रत्येक रूट हेअर जर कन्सिडर केला तर तो 1 to 10 mm लॉंग एवढा असतो, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. आता इथं जर तुम्ही डायग्रॅम बघितली तर हे जे तुम्हाला दिसतंय हा रूट हेअर आहे, बरोबर. आणि हे जे दिसतंय उभं हा रूट आहे. ह्या रूटला रूट हेअर तयार होत असतो. हे नेहमी टेरेस्ट्रियल प्लांटमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, जो की किती असतो आत्ताच मी सांगितलं 1 to 10 mm एवढा लॉंग स्ट्रक्चर असतं, ट्यूबलाईक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर ते कसं असतं कलरलेस असतं, अनब्रांच असतं. अनब्रांच म्हणजे ह्याला परत ब्रांचिंग येत नाही, हे लक्षात ठेवा, म्हणून त्याला अनब्रांच म्हटलेलं आहे, अनब्रांच. त्यानंतर शॉर्ट लाईव्ड असतं आणि व्हेरी डेलिकेट असतं. आता ह्यांच्यामध्ये जर स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर सेंटरला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक लार्ज व्हॅक्युअल दिसतं. इथे बघा, हे इथे लार्ज व्हॅक्युअल दिसतंय विच इज सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम, जे की सराउंडेड. आता इथे साईडला तुम्हाला काय दिसतंय तर सायटोप्लाझम दिसतंय हे सगळा,
म्हणजेच रूट हेअर जर कन्सिडर केले तर रूट हेअरमध्ये व्हॅक्युअल प्रेझेंट आहे, जे की फूड स्टोअर करण्याचं काम करतील. आणि त्याच्या भोवती सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि सेल वॉल प्रेझेंट दिसतोय. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर सायटोप्लाझम, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन हे सगळं प्रेझेंट असतं रूट हेअरच्या भोवती. त्यानंतर आउटर लेअर जो आहे रूट हेअरचा, इट इज कंपोज्ड ऑफ पेक्टिन. हे लक्षात ठेवा नेहमी. बाहेरचा जो लेअर आहे तो कशाने बनलेला आहे तर पेक्टिनने बनलेला आहे, आणि आतला जो लेअर आहे तो कशाने बनलेला आहे, सेल्युलोजने बनलेला आहे. म्हणजेच इट इज अ फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. हे लक्षात ठेवा. आता सेल वॉल जर कन्सिडर केलं तर इट इज फ्रीली परमिएबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. आता ह्या रूट हेअरमधलं जर सेल वॉल कन्सिडर केला तर फ्रीली परमिएबल असतं. फ्रीली परमिएबल म्हणजे काय, तर कोणतंही मॉलिक्यूल आलं, मग ते वॉटर असो किंवा मिनरल असो किंवा अजून काही असेल, तर हे सगळ्यांना आतमध्ये एंटर करायला अलाउड करतं. त्याला परमिएबल म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. आणि सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, तर हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्यांना जे सबस्टन्सेस हवेत, जे मॉलिक्यूल हवेत, त्यांनाच फक्त ते अलाव करेल आतमध्ये येण्यासाठी, म्हणून त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजे फ्रीली परमिएबल म्हणजे सगळ्या मॉलिक्यूलला ते अलाव करतं आतमध्ये येण्यासाठी, आणि सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे फक्त सिलेक्टेड सबस्टन्सेसच आतमध्ये येतील जे त्यांना हवेत तेवढेच. लक्षात येते का बघा. त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हटले. म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर तुमच्या लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आहे. आता वॉटर अवेलेबल टू द रूट फॉर द ॲब्सॉर्प्शन. आता वॉटर कशी अवेलेबल होते रूटला ॲब्सॉर्प्शनसाठी, तर त्यामध्ये पण काही टाईप्स आहे. आता प्लांट जर कन्सिडर केलं तर प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द रायझोस्पियर. आता रायझोस्पियर म्हणजे काय, तर रायझोस्पियर तुम्ही ॲटमॉस्फिअरबद्दल ऐकलं असेल. ॲटमॉस्फिअर म्हणजे सराउंडिंग, बरोबर, म्हणजेच एन्व्हायरमेंट. मग रायझोस्पियर म्हणजे काय, तर मायक्रो एन्व्हायरमेंट, म्हणजे छोटं छोटं जे सराउंडिंग रूटच्या बाजूला प्रेझेंट असतं मायक्रो, त्याला म्हटलं जातं रायझोस्पियर. आणि त्या रायझोस्पियरपासून जी काही वॉटर मिळते तर ती वॉटर अवेलेबल होते रूटसाठी, ॲब्सॉर्प्शनसाठी. आता वॉटर प्रेझेंट इन द सॉईल ऑकर्स ॲज अ ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता आजूबाजूला सॉईलमध्ये जी काही वॉटर प्रेझेंट असते ह्या रूटच्या अराउंड, त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजे जी की फ्री असते. मग त्यामध्ये काही टाईप्स आहेत वॉटरचे, जे की रूटच्या आजूबाजूला प्रेझेंट असते. मग त्यामध्ये काय आहे, तर हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, कंबाईंड वॉटर आहे आणि कपिलरी वॉटर आहे. आता ह्या चौघांमध्ये फरक काय बघा. वॉटर परकोलेट्स डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी इन द सॉईल इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता अशी वॉटर बघा, फॉर एक्झाम्पल हा रूट प्रेझेंट आहे आणि इथं साईडला सगळीकडे सॉईल असणार आहे. बरोबर. आता ह्या सॉईल पार्टिकल्समध्ये डीपमध्ये जर वॉटर परकोलेट होत असेल, परकोलेट म्हणजे आतमध्ये एंटर होत असेल, तर अशी वॉटर रूटला अवेलेबल होईल का, म्हणजे रूटपर्यंत येईल का, नाही येणार. मग त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजे इट इज नॉट अवेलेबल टू प्लांट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन. म्हणजे प्लांट ही वॉटर ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत, कारण ती ऑलरेडी त्या सॉईलच्या आतमध्ये गेलेली असते. लक्षात येते का बघा. त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हटलेलं आहे. त्यानंतर फाईन सॉल्ट पार्टिकल्स इम्बाईब ॲडसॉर्ब वॉटर अँड होल्ड इट. आता काही छोटे छोटे सॉईल पार्टिकल्स असतात, तर त्या वॉटरला काय करतात, होल्ड करून ठेवतात, घट्ट पकडून ठेवतात. लक्षात येते का बघा. आणि हे सॉईल पार्टिकल्स त्या वॉटरला घट्ट पकडून ठेवल्यामुळे हे रूट काय करतात, तर ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत वॉटर. मग अशा वॉटरला हायग्रोस्कोपिक वॉटर म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रूट आहे, रूटच्या भोवती जे सॉईल मॉलिक्युल्स आहेत ते सॉईल मॉलिक्युल्स वॉटरला घट्ट पकडून ठेवतील, त्याच्यामुळे ह्या रूटला वॉटर मिळणार नाही, ॲब्सॉर्ब करू शकणार नाही रूट. अशा वॉटरला काय म्हटलं तर हायग्रोस्कोपिक वॉटर म्हटलं जातं. म्हणजे लक्षात येते का बघा. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वॉटरसुद्धा रूट घेऊ शकणार नाहीत, हायग्रोस्कोपिक वॉटरसुद्धा रूट घेऊ शकणार नाहीत. मग कंबाईंड वॉटर म्हणजे काय, तर लक्षात घ्या. वॉटर मॉलिक्यूल जर कन्सिडर केले तर ते हायड्रेटेड ऑक्साईड किंवा सिलिकॉन, ॲल्युमिनियम अशा फॉर्ममध्ये पण प्रेझेंट असतात, किंवा त्याच्याशी कनेक्ट झालेले असतात वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे सॉईलमध्ये ऑक्साईड, सिलिकॉनचे, ॲल्युमिनियमचे प्रेझेंट असतात, म्हणून त्याला कंबाईंड वॉटर म्हणलेले. मग असं वॉटरसुद्धा प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. मग सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन द पोर्स प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉईल पार्टिकल्स. आता लक्षात द्या,
फॉर एक्झाम्पल हा रूट आहे आणि हा सॉईल पार्टिकल्स आहेत बरोबर. ह्या सॉईल पार्टिकल्सच्या मध्ये इथं नेबरिंगला म्हणजे जवळजवळ जिथं जागा प्रेझेंट असते तर तिथं जी वॉटर प्रेझेंट आहे, लक्षात येते का बघा, आणि तिथं कॅपिलरी तयार होणार आहे बरोबर. मग ह्या कॅपिलरीमध्ये छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या मध्ये जी जागा असते तिथून मात्र हे रूट काय करतील तर वॉटरला ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतील, ज्याला कॅपिलरी वॉटर असं म्हटलेलं आहे. आणि दिस वॉटर इज अवेलेबल फॉर द ॲब्सॉर्प्शन, आणि ही वॉटर जी आहे ती अवेलेबल असते ॲब्सॉर्प्शनसाठी. त्यानंतर नेक्स्ट वन आपण बघू, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. वॉटर जर कन्सिडर केली तर वॉटर रूट्समधून कशी ॲब्सॉर्ब केली जाते, तर रूट हेअर ॲब्सॉर्ब वॉटर बाय एम्प्लॉईंग थ्री फिजिकल प्रोसेसेस, 3 फिजिकल प्रोसेसेस थ्रू वॉटर ॲब्सॉर्ब केली जाते. मग त्या कोणत्या कोणत्या, तर इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. आता त्यामध्ये आपण डीपमध्ये बघू इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय. म्हणजे वॉटर ज्यावेळेस ॲब्सॉर्ब केली जाईल रूट थ्रू, तर त्याच्यामध्ये ती फिजिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये 3 स्टेप्स चालतात, इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज बीन बाय इम्बिबिशन. इम्बिबिशन म्हणजे काय, तर इम्बिबिशन इज द स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स ड्यू टू ॲडसॉर्प्शन ऑफ वॉटर. आता हा शब्द महत्त्वाचा आहे. इम्बिबिशन म्हणजे काय, तर स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स ड्यू टू ॲडसॉर्प्शन ऑफ वॉटर. आता हायड्रोफिलिक कोलाइड्स म्हणजे काय, हायड्रोफिलिक कोलाइड्स मीन जिलाटिनस सबस्टन्स म्हणजे जेल लाईक सबस्टन्स. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा हा रूट आहे बरोबर. आता ह्या रूटच्या आतमध्ये छोट्या 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 सेल्स असणार आहेत बरोबर. आता ह्या सेल्स काय करतात, वॉटर ॲब्सॉर्ब करतात बरोबर. आता ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन ह्यामध्ये फरक आहे. ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शनमध्ये फरक आहे. ॲब्सॉर्प्शन म्हणजे पूर्णपणे आतमध्ये वॉटर घेणे आणि ॲडसॉर्प्शन म्हणजे फक्त सरफेसला वॉटर प्रेझेंट असणे. आता त्यामध्ये एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर बघा, फॉर एक्झाम्पल इथं एक बीकर आहे बरोबर. ह्या बीकरमध्ये वॉटर प्रेझेंट आहे, सगळी पूर्ण वॉटर प्रेझेंट आहे. आता ह्या वॉटरमध्ये जर शुगर टाकलं म्हणजे साखर टाकली तर ही खाली जाणार आहे तळाला बरोबर, आणि पूर्ण ही डिझॉल्व्ह होणार आहे. त्याला म्हटलं जातं ॲब्सॉर्प्शन. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलमध्ये शुगर मॉलिक्यूल काय झाला, ॲब्सॉर्ब झाला. पण जर इथे मी दुसरं सॉलिड पार्टिकल टाकलं तर हे मात्र काय होणार आहे, ह्या सरफेसलाच राहणार आहे बरोबर. म्हणजेच फक्त हे सरफेसलाच प्रेझेंट राहणार आहे किंवा थांबणार आहे. त्याला म्हटलं तर ॲडसॉर्प्शन. आता हे ऑलरेडी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं असेल, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शनमधला फरक. मग इथं मी काय सांगते, इम्बिबिशन म्हणजे काय, इज स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स. हायड्रोफिलिक कोलाइड म्हणजे काय, तर बघा फॉर एक्झाम्पल हा रूट आहे बरोबर. ह्या रूटमध्ये अशा सेल्स असतात छोट्या छोट्या. आता सुरुवातीला वॉटर मॉलिक्यूल काय करतील, इथून सगळीकडून आतमध्ये येतील बरोबर. आतमध्ये आल्यानंतर ह्या सेलच्या साईडला बघा मी काय म्हणते, ह्या सेलच्या साईडला हायड्रोफिलिक कोलाइड्स प्रेझेंट असतात. कोलाइड्स म्हणजे जेल लाईक सबस्टन्स प्रेझेंट असतं. आता हे फक्त काय करतील तर वॉटर मॉलिक्यूल जे आहे त्याचं ॲडसॉर्प्शन करतील. ॲडसॉर्प्शन म्हणजे काय, तर फक्त ते आतमध्ये घेतील. म्हणजे पूर्णपणे वॉटर मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये जाणार आहेत का, तर नाही. तर ह्या बाहेरचं जे कवरिंग आहे तिथं हे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट राहतील किंवा थांबतील त्या बाहेरच्या सेलमध्ये, लक्षात आहे का बघा. आणि त्याच्यामुळे ही जी सेल आहे ती काय होणार आहे, स्वेल होणार आहे, फुगणार आहे, लक्षात आहे का बघा. म्हणजे तुम्ही बेदाना जर पाण्यामध्ये भिजवून ठेवला रात्रभर तर काय होतं, तो फुगतो. मग तशा प्रकारे सेल काय होती, फुगते. मग फुगते म्हणजे काय, तर तिथं इम्बिबिशन होतं. इम्बिबिशन म्हणजे काय, तर बाहेरच्या साईडला फक्त पाणी काय होईल, ॲडसॉर्ब होईल, लक्षात येते का बघा. मग सबस्टन्स दॅट ॲब्सॉर्ब वॉटर किंवा लिक्विड इज कॉल्ड ॲज अ इम्बिबंट. आता लक्षात येते का बघा, असं सबस्टन्स जे वॉटरला ॲब्सॉर्ब करते त्याला म्हटलं जातं इम्बिबंट. आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, ही सेल आहे बरोबर, आणि ह्या सेलच्या आजूबाजूला सगळे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, लक्षात येते का बघा. आता हे वॉटर मॉलिक्यूल जर सेलच्या आतमध्ये गेले तर ह्या सेलने काय केले, हे वॉटर मॉलिक्यूल घेतले. मग ह्या सेलला काय म्हटलं जातं, इम्बिबंट म्हटलं जातं, लक्षात येते का बघा. अँड वॉटर लिक्विड दॅट गेट्स इम्बाइब्ड इज कॉल्ड अ
इम्बिबेट. म्हणजे हे वॉटर मॉलिक्यूल जे आतमध्ये जाते त्याला काय म्हणलं जातं, इम्बिबेट म्हणलं जातं. म्हणजे इम्बिबंट आणि इम्बिबेटमधला फरक लक्षात आला का? ही जी सेल आहे ती इम्बिबंट झाली कारण ही वॉटर मॉलिक्यूलला आत घेते, आणि जे आतमध्ये एंटर होतं आहे म्हणजे वॉटर मॉलिक्यूल एंटर होतं आहे सेलमध्ये त्याला इबिबेट म्हटलेलं आहे. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग इम्बिबिशन म्हणजे काय, तर काही वेळेस 3 मार्काला इम्बिबिशनवरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. मग रूट हेअर्स जर कन्सिडर केले तर रूट हेअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेक्टिन कंपाऊंड्स आणि सेल्युलोज, हे माहिती आहे, जे की कसे असतात, हायड्रोफिलिक कोलॅड्स असतात. म्हणजे आत्ताच मी सांगितलं. आता हा रूट आहे आणि रूटचा हेअर आहे, हा कशाने बनलेला आहे, तो हायड्रोफिलिक कोलॅड्सने बनलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये काय होणार आहे, इम्बिबिशन होणार आहे. म्हणजेच जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते टाईटली ॲडसॉर्ब होतील विदाउट फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशन तर फॉर्म करणार नाहीत, पण इथे आतमध्ये सेलच्या आतमध्ये काय होणार आहे, तर ॲडसॉर्प्शन होणार आहे. वॉटर मॉलिक्यूल इथं येणार आहेत आणि त्या सेलला स्वेल करणार आहेत. लक्षात येते का बघा, त्याला इम्बिबिशन म्हटलं जातं. इम्बिबिशनचं जर इम्पॉर्टन्स कन्सिडर केला तर एखादी सीड जर तुम्हाला सोक करून ठेवायची असेल किंवा ड्रायड रेझिन त्याच्यामुळे स्वेलिंग होतात, किंवा तुम्हाला पीठ जर मळताना तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला पीठ हे पावडर फॉर्ममध्ये असतं, नंतर मळल्यानंतर ते फुगतं, स्वेल होतं, त्याला निडिंग ऑफ द फ्लोअर असं म्हटलं जातं. बघा हे समजलं का, निडिंग ऑफ द फ्लोअर. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, डिफ्युजन म्हणजे काय. डिफ्युजन मीन्स टू डिस्पर्स. Diffusion can be defined as the movement of ions, atom, molecules of a substance from region of high concentration to the region of lower concentration. आता साधा सोप्पं बघा, फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केली ही एम्प्टी सेल आहे, म्हणजे सेलच्या आतमध्ये काही नाही आहे आणि इथं सगळे वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, बरोबर. आता इथं वॉटर मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, हाय असणार आहे, आणि सेलच्या आतमध्ये कसं असणार आहे, लो असणार आहे. लक्षात येते का बघा. मग हे हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशनला वॉटर मॉलिक्यूल काय होतील, आतमध्ये जातील. त्यालाच म्हटलं जातं डिफ्युजन. म्हणजेच द मुवमेंट जी आहे वॉटर मॉलिक्यूलची ती कशामुळे होती, तर कायनेटिक एनर्जीमुळे होते. आता ही कधीपर्यंत होणार आहे डिफ्युजन, तर टिल अँड इक्विलिब्रियम इज रिच. इक्विलिब्रियम म्हणजे इथलं आतलं वॉटर मॉलिक्यूल जोपर्यंत पूर्णपणे सेल फिल होत नाही, पूर्णपणे वॉटर मॉलिक्यूलनी भरली जात नाही, तोपर्यंत काय होणार आहे, वॉटर मॉलिक्युल्स आतमध्ये येतील. लक्षात येते का बघा. म्हणूनच वॉटर पासेस इन टू सेल बाय द डिफ्युजन थ्रू फ्रीली परमिएबल सेल वॉल. आता मगाशी मी याचा अर्थ सांगितला, फ्रीली परमिएबल म्हणजे ही सेल वॉल जी आहे ती काय करते, पूर्ण वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये येण्यासाठी मदत करते. लक्षात येते का बघा. त्यालाच डिफ्युजन म्हटलं जातं. म्हणजे इम्बिबिशन म्हणजे काय, तर फक्त बाहेरच्या बाजूला वॉटर मॉलिक्यूल राहतील. लक्षात आलं. आणि डिफ्युजन म्हणजे काय, तर हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनला वॉटर मॉलिक्यूल जाते, त्याला डिफ्युजन म्हटलं जातं. मग डिफ्युजन जर कन्सिडर केलं तर इट रिझल्ट्स इन द डिफ्युजन प्रेशर विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ डिफ्युजन पार्टिकल्स. आता डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय बघा, साधा सोपा कन्सेप्ट आहे. डिफ्युजन प्रेशर जर कन्सिडर केलं तर त्याला सक्शन प्रेशर असं पण म्हटलं जातं, जे की ही टर्म BS मेयरने कॉइन केली होती. बघा डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय, एकदम सोपं आहे. आता ही जर सेल कन्सिडर केली, बरोबर, ह्या सेलच्या साईडला सगळे वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. डिफ्युजन प्रेशर नेहमी ज्यावेळेस हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत तर हे वॉटर मॉलिक्युल्स आतमध्ये एंटर होण्यासाठी इथं प्रेशर क्रिएट करतील. लक्षात येते का बघा. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनला जाण्यासाठी हे वॉटर मॉलिक्युल्स काय करतील, ह्या सेल वॉलवरती प्रेशर क्रिएट करतील आणि ह्या प्रेशरला डिफ्युजन प्रेशर असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला डिफ्युजन प्रेशर डिफिक्ट असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये त्याला DPD किंवा सक्सेशन प्रेशर असं म्हटलं जातं. आता डिफ्युजन जर कन्सिडर केलं तर ह्याचा सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स काय सांगणार प्लांटमध्ये, तर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरसाठी डिफ्युजन महत्त्वाचं असतं. मिनरलसाठी कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाण्यासाठी वॉटर हे महत्त्वाचं असतं डिफ्युजन. त्यानंतर एखादे गॅसेस एक्सचेंज करायचं असेल तर डिफ्युजन महत्त्वाचं आहे. आणि ट्रान्सपोर्ट आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. बघा साधं सोपं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफ्युजन जर कन्सिडर केलं तर आता ही एम्प्टी सेल आहे, ह्या एम्प्टी सेलला गॅसेस, फूड, वॉटर जर पाहिजे असेल तर हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशनला काय होईल, तर सेलच्या आतमध्ये हे सगळे मिनरल्स, वॉटर जाण्याचं काम करतील. त्यालाच डिफ्युजन
डिफ्युजन असं म्हटलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय हे बघू. ते बघण्याच्या आधी तुम्ही थोडीशी एक डायग्रॅम बघा, म्हणजे डिफ्युजन म्हणजे काय तुम्हाला समजेल. आता डिफ्युजन ही तर तुम्हाला वॉटर मॉलिक्युल्स दिसत आहेत बाहेरच्या बाजूला, बरोबर. आता ही आउटसाईड सेल आहे आणि इकडं सायटोप्लाझम म्हणजे इनसाईड सेल वॉल आहेत, बरोबर. आता हिथं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशनला वॉटर मॉलिक्युल काय झाले, ह्या मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सफर झालेले आहेत, त्याला डिफ्युजन म्हटलेलं आहे. एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनला वॉटर मॉलिक्यूल फ्लो होतात किंवा येतात, त्याला डिफ्युजन असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. आपण बघितलं इम्बिबिशन आणि डिफ्युजन. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय बघूया, म्हणजे तिसरा कन्सेप्ट फिजिकल प्रोसेस. थँक्यू.